हॅलो. हा हा बोला ताई. स्वामी ओमताई. स्वामी ओम. बोला ताई. तुमचे व्हिडिओ बघत असते अच्छा अच्छा. आणि हा. तुम्ही म्हणजे कुठल्या गावचे आहेत? म्हणजे पुण्यातले की कुठले, नाशिकचे वगैरे मी इथे कुठले? मुंबईला असते ताई. अच्छा अच्छा, हो का? हा. बरं. पण आहे, पुण्यात राहायला पण आहे आमचं. अरे वा असं आहे. वा वा वा. हा 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 हा. आणि अनुभव बघून किती कुठेतरी वर्षापासून आहात ताई सेवेत आणि? सेवेत खरं सांगायला गेलं तर मला 8वी 9वीत असताना स्वामी माहिती केलं, म्हणजे पडले असं. हा 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 हा. पण एवढं तेव्हा काही कळत नसतं ना आपल्याला. बरोबर. म्हणजे आपण खरंय. नाही का आपलं जातो कुठेतरी. अगदी अगदी म्हणून अगदी. कुठे जायचं तर तिथे जायचं. आणि कसं लहानपणापासून म्हणजे कसं आपल्याकडे असतंय नसतं, आपल्याला एवढं काही पूर्वीच्या काळात तेवढं नव्हतं, म्हणजे आता नाही निअरबाय मी नाही नाही 50 आता. आहे. हा बरोबर अगदी. त्यामुळं पूर्वी असं एवढा म्हणजे त्याचा म्हणजे गवगवा पण प्रचार नव्हता. नव्हता. बरोबर. आता हे मोबाईलमुळे सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. पोहोचतंय. तर हम्म. काल मी एक अनुभव बघितला. त्या मला वाटतंय विदर्भातल्या त्या ताई होत्या. त्यांचे काहीतरी मिस्टर ते हेडमास्टर होते शाळेमध्ये. आणि त्यांना एकच मुलगी आहे बघा. आणि त्यांनी कुठेतरी फ्लॅट घेतला वगैरे. ते नातेवाईक त्यांच्याकडे येऊन गेले. नंतर प्रॉब्लेम झाला त्यांच्या घरात वगैरे. हा ते नखांचं. हां 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 हां. हम्म. तर मग म्हणजे काही योगायोग मला माहित नाही. पण म्हणजे सप्तशतीचा पाठ म्हणजे मी आता हे इकडं मी कॉन्टॅक्ट करेल म्हटलं, पण राहूनच जात होता. हा, हा. आणि मग मी मागच्या महिन्यात आमचे म्हणजे मी ज्या आळंदीच्या गुरुजींकडे जाते त्यांच्याकडे गेले होते. कारण अडचणी खूप आहेत माझ्या घरात, म्हणजे भयानक अडचणी आहेत. मग तुम्ही ते मग तारक गुरुजी मंत्राचं तीर्थ वगैरे, नंतर अमावस्येला उंबरठ्यात नारळ फोडणं वगैरे, कोहळा ह्या आपल्याला गोष्टी, नेहमी सांगतात ना केंद्रीय दादा वगैरे. हो त्याच करते मी कशी तरी. आणि त्याच्यातनंच आपलं चाललंय म्हणजे की कसं हम्म. तरी त्याच गोष्टी करते. कारण आपण एक म्हणतो ना, कोणाचा पायपच कोणाच्या पायात नाही, असं जे नाही का मराठीत अच्छा म्हणे. अच्छा अच्छा. हो 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 हां, हो. मग कसं होतं, सगळंच वन वुमन आर्मी आपणच सगळं आपणच लोड करायचा. म्हणजे घरकाम पण करा, नोकरी चाकरी पण करा, आणि शिवाय ह्या पण गोष्टी करा. यासाठी बाई लागणारं ग. मटेरियल आणा म्हणा, वेळ काढा म्हणा. हो हो. अक्षरशः रात्रीचे 2-2 वाजतात मला झोपायला सगळं करून. बापरे. परत सकाळी 6-6:30ला उठून आपलं जावंच लागते. आई गो. हं हो, हं. मग असं असल्यामुळं मग म्हणजे नाही होत अशा गोष्टी. आणि खरंय खरंय खरंय. तर म्हणजे त्या ताईंना जो प्रॉब्लेम त्यांनी सांगितला, हम्म. तर ती रियालिटी. आणि काय माझं योग मला माहिती नाही. म्हणजे मी त्या आळंदीच्या गुरुजींकडे गेले. मी अगदी सप्तशतीचा ग्रंथ आणून ठेवून 2 वर्ष झालेत. मग माझं स्वतःचं एक व्यक्तिगत प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगू का काय आहे? हा हा. मी वारंवार ग्रंथ आणून ठेवलेले घरात. हा. किंवा नामस्मरण करायचं असतं, परंतु काय कुठे प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. हम्म. 5 मिनिटंही शांततेने बसता येत नाही. अरे बापरे. म्हणजे पारायण करायला घेतलं किंवा ठरवलं की 11 माळी 11 दिवस करायचा, किंवा हनुमान चालीसा 7 दिवस 7 वेळा वाचायची, 7 वेळाने ते 1 तरी वेळा वाचायची, 11 दिवसात हम्म. एक. म्हणजे अशा काही अडचणी आहेत ना, की कोणत्याही प्रकारे सेवा पूर्ण होऊ देत नाहीत. ओ. आणि त्याच्यात म्हणजे वडील गेले आत्ताच्यात, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमुळे. त्या गोष्टींमुळे. हो. अरे अरे टेन्शनमुळे. अ, त्यांना ते हे होते, काय म्हणतात त्याला, आपण नाही का म्हणत कर्मण्यवाधिकार असते. हो हो म्हणजे हो. आमचं घर माळकरी आजोबांपासूनचं, म्हणजे हा हा हा. म्हणजे आजोबा, पणजोबा, वडील, आई वडील आणि मी, आम्ही एवढे उरलं माळकरी. बाकी बहिणी किंवा भाऊ म्हणजे ते नाही राहिले माळकरी लोक. हा हा. आम्ही म्हणजे मराठा आहोत 96. पण हा. ते लोक लग्न झाल्या वगैरे इकडे तिकडे, ते मग त्यांचं चेंज होऊन त्यांचं. जातं त्या काय रे त्यानुसार. बाई, 1 सेकंद नाही. हां ठीक हा. आहे. हां, तर मग असं झालं. पण आता मुख्य गोष्ट मला अशी सांगायची होती, हम्म. की मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मी पाण्यासारखा वेळ आणि पैसा माझा खर्च केला या घरातल्या गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी. अरे 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 आय मीन अरे. घर याच्यातून बाहेर निघण्यासाठी. मी बाहेर एकटीने माझी नोकरी चाकरीवर म्हणजे पद, प्रतिष्ठा, पैसा आणि प्रेम, हे हम्म. जे 4 पिलर्स ऑफ आवर, म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंगच्या लाईफचे 4 पिलर्स असतात ना, हो हो ते बरोबर आहे. पूर्णपणे आमच्या हो. घरादाराचे नाश पावलेले आहेत. आई गो. आणि त्याच्यातनं एकटीच म्हणजे ऍक्च्युली असं बोलणं सुद्धा अहंकार होतो, चल लावला की. हम्म. त्यामुळं म्हणजे स्वामींच्या ह्याच्याने मी बोलते, म्हणजे की स्वामींचा आशीर्वाद म्हणून. पण हम्म. मी आता कंटाळले या सगळ्या प्रकाराला, की मी काय करू. आणि जिकडे तिकडे पैसे गेले, वेळ गेले, असं करा तसं होईल, तसं करा असं होईल. माझं एकच म्हणणं होतं प्रत्येकाकडे, कोणाकडे गेले तरी, की बाबा हम्म. माझी सेवा जी, कसं असतं 2 प्रकारचे पेशंट असतात. एक ओपीडी बेसिस पेशंट असतो, एक आयपीडी पेशंट असतो. अगदी अगदी. म्हणजे हा. ओपीडी म्हणजे नाही का डॉक्टर
डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेऊन औषधोपचार त्यांनी जे काही लिहून दिले किंवा तात्पुरती जे त्यांनी जागेवर ट्रीटमेंट दिली असेल 5-2 मिनिटाकरता, म्हणजे नाही हो. का लहान मुलांना वाफारा घ्यायची गरज असते, ते वाफारा घेतला की झालं, किंवा ड्रेसिंग काही जखम असेल कोणाला पण बरोबर. आलं, त्याबरोबर गोळ्या औषधं घेतली मेडिकलमधून किंवा त्यांच्याकडची सोबत, हल्ली बरं झालं. दुसरा पेशंट असं असतो की त्याला आता हं. सर्जरी करण्याशिवाय, म्हणजे थोडक्यात त्याला ऍडमिट होऊन त्याच्यावर हां. डॉक्टरनी उपचार करण्याची गरज असते. बरोबर, आता बरोबर. तो पेशंट स्वतःची स्वतः औषधं घेऊन बरा होऊ शकत नाही, किंवा त्याचे नातेवाईक त्याला औषधोपचार देऊन किंवा म्हणजे चांगला हं. आहार देऊन सुद्धा तो बरा होऊ शकत नाही. बरोबर, तर बरोबर. हा जो दुसऱ्या कॅटेगरीतला जो हा पेशंट असतो ना, ती हं. परिस्थिती आमची आहे. आणि मी हो. ते प्रत्येकाला सांगते प्रामाणिकपणे, जिथे कुठे गेली, कोणी काय सुचवलं, कोणी, शेवटी माणूस कसं असतं, आशेला वेडा असतो पण ना की ताई होईल. पैसा नाही टाकायचा. जिथे पैशाचा व्यवहार आला ना, हं, तिथे हं. संपलंच समजायचं. कारण लबाड लोकं असतात ना. आता तुम्ही आपले लबाड अनुभव असतात. ऐकताय ना नेहमी. माझी एकच अडचण आहे, म्हणजे तुम्हाला सांगू का, माझा एक कलीग, म्हणजे ज्युनियर कलीग आहे, तो ऑफिसर आहे. हं. मी क्लास 3 आहे, तो क्लास 2 आहे. ऑफिसर आहे तो. पहिला तो पण क्लास, म्हणजे नॉन ग्रॅज्युएट होता, मग ग्रॅज्युएट म्हणून सिलेक्शन झालं. हं. आणि त्याला खूप वेगळ्या पद्धतीने ऑफिसने ट्रॅक केलं, खोटं पद्धतीने. हं, 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 हं. आणि त्याच्या आधी मला केलं होतं. अच्छा, अच्छा. हां, हां. म्हणजे आम्ही दोघं वेगळ्या डिपार्टमेंटला कामाला आहोत. आमची खूप जुनी ओळख आहे. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, पण मग त्यांनी म्हणजे त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे. हं. म्हणजे दुर्दैवाने मी एकटी आहे माझ्या आयुष्यात. असो. तर अरे! म्हणजे मुलं-बाळ वगैरे काही बोलायला, नाही? लग्नच नाही झालं तर विषयच काय तो. अय्या, अय्या, अय्या! हां, हां. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. आणि म्हणजे तर त्यांनी, मी आपली दिंडोरीला जाऊन म्हणजे असं तुमच्यासारख्या कोणाशी, ते म्हणजे जे युट्यूबला दिसतं त्यांच्यात कोणाशी तरी कॉल वगैरे करून तिथे जी सेवा सांगितली ती घेऊन, ती सेवा करून हं. तो त्याच्यातून जवळजवळ 1 का 2 वर्ष तो पण घरी होता वाटतं असंच. हं, हं, जशी हं. मी 1 वर्ष घरी होते तशी. हं, हं. तर मग त्याचं ते मार्गस्थ लागलं. बदली होऊन आता तो आमच्या इथे पुण्यात आलाय, त्याच्या ऑफिसला, म्हणजे इकडे बदली झाली. अच्छा, अच्छा. हां. पण तीच गोष्ट माझ्याशी माझ्या ऑफिसने केली होती. हं, 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 हं. त्याच्यासारखी मी कुठे अडकली नव्हती. पण हं. माझ्याविषयी इतक्या विचार करू नाही शकणार तुम्ही. वॉशरूमला गेले तर जागेवर नाही म्हणून पब्लिककडून खोट्या तक्रारी घालून घेऊन मला सस्पेंड केलं होतं. कॅन यू इमॅजिन? अय्या! किती कमाल हो. बापरे! मग कॅमेरे नाहीयेत का तुमच्या इथे? लेखी तोंडी सांगून सांगून कपाळ मोक्ष व्हायची वेळ आली तरी माझं ऑफिस कॅमेरे बसवत नाहीये आमच्या डिपार्टमेंटमध्ये. बापरे! मग त्यांना मुद्दामूनच काहीतरी करायचं ते असं झालं. हां, म्हणजे मी कोणाच्या तावडीत सापडली नाहीये, समजून घ्या. हो, हो. सगळ्यांनी स्वामींचीच सगळे कृपा. प्रयत्न करून बघितले. हां, 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 पण हां. तावडीत नाही ना सापडत. आमच्या समोर नमत नाही ना. कोणालाच वश होत नाही ना. हां, आम्ही हां. बस म्हणेल तशी बसत नाही. आम्ही उठ म्हणेल तशी उठत नाही. म्हणजे आम्ही सांगितलेल्या ड्युट्या करत नाही ना. हं, 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 आणि हं, हं. सुरुवातीपासून माझी एकच त्यांच्याशी बोलणं आहे हां. की ड्युटी आणि हं. रजा, म्हणजे कामाचे वेळापत्रक आणि रजा किंवा हां, काय हां. ते जे आहेत. हां, शेवटी हां. आपण सगळे 2च गोष्टींसाठी एकत्र आलेलो आहेत, पोटापाण्यासाठी. अगदी बरोबर आहे, अगदी आणि बरोबर आहे. मी अशी आहे ना, की मी माझ्या खात्याच्या मंत्र्याला सुद्धा जागेवर जाऊन बोलले होते. ओह! आणि बरोबर. आतमध्ये काही नाहीये ना, मला तुमच्याकडून काही नाही पाहिजेल आहे ना. बरोबर, बरोबर. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या बाबतीत लहानपणी जो काही ऍक्सिडेंट झालाय तो असा झालाय की वरनं दिसताना एकदम सही सलामत दिसतंय. हं, हं, पण हं. आतनं काही चिरफाड झाली आणि देवाने म्हणतात ना, तुकाराम महाराजांचं ते आहे ना, हं, तुका हं. म्हणे विठू घरी, म्हणजे विठूची एकच मेक, म्हणजे विठू अशी मेक मारून ठेवतो ना, हो, की हो. ते दिसताना तर वरपांगी सगळं एलबेल दिसतं. बरोबर, पण बरोबर. आत अवघड काय करून ठेवलंय ना, ते त्यालाच माहिती असतं, त्या पांडुरंगाला. अगदी, अगदी, अगदी तर खरंय. तशी माझी गोम आहे. बापरे! आणि म्हणजे माझ्या घरात कोणीच असं हे नाहीये की, म्हणजे जे काही कुणी काही, मला लहानपणापासून काही गोष्टींचा सेन्स म्हणजे जाणवायचं की ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, तिने असं हं, केलंय, ती तशी. हं, पण हं. कोण आपल्या शब्दाला किंमत देते, मुलगी असल्यामुळे. हो. आणि त्याच्यात सगळं म्हणजे वाताहत झालेली आहे. तर मला एक विचारायचं असं होतं की त्या ज्या कालच्या ताई होत्या, असं आता योगायोग असायला मी आळंदीच्या गुरुजींकडे गेले होते मागच्या महिन्यामध्ये. हं, हं, ह्याच हं. महिन्यात सुरुवातीला गेले होते वाटतं. हं. म्हणजे साध्या माझ्या कुलदेवीला जायला सुद्धा किती वर्ष झालं मी प्रयत्न करते. माझ्या राहत्या घरापासून, म्हणजे आई-वडिलांच्या ज्या घरात मी राहते, म्हणजे आमचं घर आहे, त्या हं. घरापासून फक्त 57 किलोमीटर आमचं गाव आहे. अरे बापरे! हां, हां. पण इथून तिथपर्यंत सुद्धा माझी, म्हणजे मला काय आमच्याकडे काही चारचाकी, म्हणजे माझ्याकडे काही नाहीये, भावाकडे आहे.
दुचाकीवर जायला म्हणजे जे काही आजूबाजूला माझ्या आई वडिलांच्या जागेवर एका मुस्लिम आणि 2 हिंदू माणसांनी अतिक्रमण करून ठेवलं. अरे. ते आम्ही अगदी 7-8 वर्षांचे असतानाच केले. कोर्ट कचेऱ्या करून माझ्या वडिलांनी थोडीफार जागा मिळवली, थोडीफार जागेत म्हणजे अजून शिल्लक आहे. आणि त्या लोकांनी दारात म्हणजे काही काही आणून टाकणे, मांसाचे तुकडे, लिंब, मिरच्या, काही असं टाकले आणून आणि असं करून म्हणजे माझी वाताहत केली. किंबहुना म्हणजे मी ज्या खोलीत राहायला सुरुवात केली गेली 10 वर्ष झाले, 2010 पासून पहिली मेन घरात राहत होते. पण ते बांधकाम केल्यावर अशा पद्धतीने केलं भावाने आणि भाऊजाईंनी. भाऊ धाकटा आहे मला, त्याचं लग्न झालंय. पण कपटीपणा बाकीच्या बहिणींचा ऐकून वगैरे की आता एवढं वयस्कर म्हणजे सख्ख्या बहिणी पण वेगळं. अरे सख्ख्या बहीण बापरे. म्हणजे मला माहिती नव्हतं, पण एक अक्कलकोट स्वामीचा मला सापडलं तर मी बघेल ते पुस्तक. पण असंच म्हणजे पुण्यामध्ये ते भाटे काका म्हणून पण स्वामींचं करतात. हो 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 हो. हा, तर माझी जी मग जाऊन आला तुम्ही त्यांच्याकडे? तेच 2 वाक्यात सांगते. माझी ज्या पार्लरवालीकडे मी आमच्या इथल्या जायची ब्युटिशियनकडे तेव्हा, तर म्हणजे असं कसं घरातलं म्हणजे पंचक्रोशीत फेमस असल्यामुळे असं कुठं घरातनं बाहेर जायची, कोणाच्या घरी दारी जायची पद्धत नाही आमच्याकडे. शेजाऱ्यांकडे पण जायचं नाही, कोणाकडे नाही, असं म्हणजे कोणाच्यात जायचं नाही असं पद्धत आहे. त्यामुळे कुणाकडे इथं राहायचं म्हणजे आयुष्य इथंच गेलंय, पण जायचं नाही कुणाच्या दारात अशी पद्धत आहे. अच्छा अच्छा. त्यामुळं असं म्हणजे लोक मला ओळखतात, जो काही आई वडिलांचा बिझनेस आहे पहिल्यापासून, पण मला समजत नाही की ही व्यक्ती मला ओळखते, अशी परिस्थिती होती. अरे बापरे. हा हा हा. आणि मग ती पार्लरवालीच्याकडे गेली तर मग ती मला म्हटली, अगं तुझी मोठी बहीण माझ्या वर्गात होती. म्हणजे तिच्या घरापासून. मग तिने मला सांगितलं, म्हणजे तू एवढे नाके डोळे सुंदर आहेस, काय झालं का, असं तसं त्यावेळेस विचारलं. तर या गोष्टीला तुम्हाला सांगते 2011-12 सालची वगैरे गोष्ट असेल किंवा त्याच्या आधीची पण. 11-12 सालची. मग तिला मी म्हटलं काय आता असतं, म्हटलं बघा असं असं झालं लहानपणी, त्याला मी काय करू. मग ती मला म्हटली तू असं कर, बघ मी त्या काकांकडे जाते, तिने इंटरकास्ट केलेलं आहे लग्न. तर म्हटली मला म्हणजे त्यांनी जी काही सेवा सांगतात स्वामींची त्यातनं मला गुण आलाय म्हटली. फक्त सेवा सांगतात, ते असं काही व्यक्तिगत काही करत नाही. तर जा म्हटली. मग सिंहगड रोडला कुठं ते राहतात तिकडे मी त्यावेळेस जाऊन आले. मग ते योगायोगाने तेव्हा आमच्या नेमके जिथे आई वडिलांच्या घराच्या समोर जे राहतात तर त्या म्हणजे ते इथली फॅमिली तिकडे त्यांचे गेलते, तर त्यांनी मला म्हटले तुम्ही कसे इकडे, तर म्हटलं असं. मग ते मला म्हटले अगं येत जा बघ, घेतलं हे पुस्तक आहे तू घे म्हटली, त्या वहिनी म्हटल्या. माझी ऐपत नव्हती तेव्हा, मी कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. 6 महिन्यात एकदा पगार व्हायचा. सगळी परिस्थिती नाजूक. मग म्हणजे आई वडिलांकडनं आपण रुपया घेत नाही, यांचं भरपूर आहे, आत्ताही घेत नाही तेव्हाही नाही. अच्छा. शिक्षण झाल्यापासून 2000 पासून यांच्या 1 रुपयाला पण आपण मिंद्या नाही. बापरे. बघा. स्टोव्हवर स्वयंपाक करून खाल्ला पण कशाला, म्हणजे भाव कशाचीच नाही आपल्याला. स्वामींनीच केलंय ते आपल्याला तसं ठेवलंय. आपण म्हणेल की त्यामुळे कधी त्यांनी सोन्याचा घास जरी खाल्ला आपल्याला नाही हाक मारली तरी आपल्याला कधी खेद नाही वाटला की ते खातायत आणि मला देत नाही. असं. तर मग त्यांनी जे पुस्तक दिलं होतं ते पुस्तक वाचत अनुभवांचं पुस्तक. आता पूर्वी युट्यूब वगैरे काही नव्हतं ना. बरोबर. 11-12 सालची गोष्ट आहे. मग त्यात एका पनवेलचे घरक भाऊ, आता ते बघा युट्यूबला आहेत, सुधीर घरक म्हणून. अच्छा. मग त्यांचा अनुभव वाचनात आला पनवेलचे. माझी पोस्टिंग मुंबईला होती. मग तिथे पनवेलला माझी वर्गमैत्रीण लहानपणापासूनची तिथे लग्न होऊन नेमकीच गेली. मग मी तिला कानावर घातलं आणि त्यांच्याकडे गेले 2014 साली. तर तिला म्हटलं येते का, मग तिच्याकडे गेले. तर मग त्यांनी मला बघताक्षणी, म्हणजे माझी पण कंडिशन आहे ना तुम्हाला सांगते ताई, त्यावेळी इतकी वाईट कंडिशन होती ना की म्हणजे मला ऑटोमॅटिकली झोप यायची. आणि एक झापड बोलतो का आपण, डोळ्यावर झापड आहे बघा बोलतो. हो. 12 महिने माझ्या डोळ्यावर झापड असायची. बापरे. आणि काही समजायचंच नाही, म्हणजे मी कुठं चाललीये, काय करते, मी कुणाशी बोलतेय, हे कोण आहे समोर, काही कळायचं नाही. अरे. आणि मग त्यांच्याकडे ज्यावेळेस गेले तर तिथं त्यांचा जो स्वामींचा मठ आहे, तर काका बाहेर, ते त्यांना भाऊ म्हणतात, ते बाहेर गेले होते आणि त्या वहिनी घरात होत्या. मग ते लोक काय असं घरात बिरात त्यांनी काही घेतलं नाही, काय आपल्याला माहिती नाही, काही नाही. मग ते बसले तिथं ते मठात खाली दारात, हे अंगणात त्यांच्या तिथे मठ बसत होता. आणि तिथं बसल्या बसल्या पण माझे डोळे असे झाकले होते ऑटोमॅटिकली. आणि वहिनी म्हटलं उशीर होणार आहे भाऊंना, तुम्ही अचानक आलाय, आम्हाला काही माहिती नाही. म्हटलं मला पण काही माहिती नाही, मी पुस्तकातलं वाचून आली म्हटलं. मग 1-2 तासांनी भाऊ आले आणि बघताक्षणी ते खूप जोरात ओरडले माझ्यावर. बापरे. आणि पण म्हणजे आपल्याला असं वाटतं की समोरचा माणूस ओरडलाय, ते नंतर म्हणजे मला टॅली झालं. टॅली म्हणजे
इथंच डेक्कनला एक जण म्हणजे स्वामींचंच करणारे आहेत. आता ते आहेत की नाही मला माहिती नाही. तेव्हा मी असं म्हणजे स्वामींचे कुठं न्यूजपेपर म्हणजे असे वेगवेगळे बघा हे छापले जायचे. काय म्हणतात त्याला वर्तमानपत्रासारखे पत्र स्वामींच्या हम्म. अनुभवांचे बघा त्या काळात असायचे. हम्म. तसलं कोणाचं तरी वाचून एक जणांचं नरसिंह ज्यांचं हे आहे काय म्हणतात नृसिंह त्याला ते सरस्वती. हा. नृसिंह सरस्वती नाही नरसिंह आपलं ज्यांनी प्रल्हादाचं पोट हा प्रल्हादाच्या हा वडिलांचं पोट हा फाडलं नरसिंह. नरसिंहाचं. हा 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 हा. ते कुलदैवत असलेले स्वामी भक्त मला भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं मला की जेव्हा आपण असं एखाद्या व्यक्तीकडे जातो आणि ती जोरात आपल्यावर खेक असते किंवा रागवते किंवा आपण स्वामींकडं बघताना आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्यावर रागारागाने बघतायत. तर त्यांनी म्हणजे आता तुम्हालाही माहिती की नाही माहिती नाही पण त्यांचा तो डोक्यात मला नंतर आला. ते म्हटले आपण जेव्हा अक्कलकोट स्वामी समर्थांचं किंवा असं कोणत्याही दैवी अवताराचं दर्शन घ्यायला जातो ना आपल्याला जेव्हा वाटतं की हे काय रागाने बघतायत माझ्याकडे आपण एवढं आलोय दैनवाण्या अवस्थेत त्यांच्याकडे नाचत आहे. ते आपल्याकडे बघत नसतात. आपल्यावर जे काही खराब झालेलं असतं केलेलं असतं कोणी किंवा आपल्याला जे काही त्रास असतात ते त्रास ते त्यांच्या नुसत्या नजरेच्या ह्याच्यानी म्हणजे नजरेच्या ताकदीने ते त्रास आपल्याला त्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी किंवा ते त्रास हाकलून देण्यासाठी घालवून टाकण्यासाठी ती तीक्ष्ण नजर असते म्हणे त्यांची. हो का? म्हणजे हे अडावून ठेवा वाटल्यास म्हणजे ते त्यांनी मला त्यावेळेस सांगितलेलं. हे जवळजवळ आता मीच म्हणते 50च्या घरात आहे नाही साधारण 22-24 वर्षाच्या दरम्यानची गोष्ट आहे माहिती पडलेली. ओ हो. किंवा त्याच्यानंतर 30-25-30च्या दरम्यान असं त्यांनी मला सांगितलं होतं. अरे त्यामुळे बापरे. तेव्हापासून मग असं कोणी रागवलं खेकसलं तरी मग प्रत्येक वेळेस असं नाही अर्थ काढत तेवढे कारण त्यांची पण प्युरिटी असावी लागते. त्यांनी प्युरिटीने बोललेत अगदी का बरोबर आहे. घाणेरड्या वासनेने किंवा इच्छेने बोललेत आपल्याला ते समजतं थोडंफार. मग बरोबर आहे तेवढं तर महिलांचं. कळलंच पाहिजे. बरोबर आहे. मग ते खूप जोरात रागवले माझ्यावर. मला म्हणजे माझ्यावर नाही रागवले. ते मला डायरेक्ट हा म्हटले हा हा. तुमचे वडील काय करतायत? अरे तर मी बापरे. म्हटलं माझे वडील म्हटलं आम्ही एवढ्या जास्त बहिणी आहोत म्हटलं माझ्या पाठीवर एकच भाऊ झालाय. कसे तरी आम्ही म्हटलं गावाला म्हटलं अक्षरशः म्हटलं बाळंतीण ते झालं की मुलगी असल्यामुळे कसे वागवतात तुम्हालाही माहिती आहे म्हटलं. हा हा खूप हा. मुली आणि मग आईला उठून म्हणजे मुलगी झाली की अक्षरशः ओढ्याला धुणं धुवायला जायचं ओलीच्या कपड्यांनी कसल्याच अंगावरच्या. असे दिवस काढलेत म्हटलं आम्ही. त्याच्यामुळं काय बोलू आता तुम्हाला म्हटलं मी वडील सरपंच होते पण काही उपयोग नाही म्हटलं गावाच्या अख्ख्या सेवा केली गावातले एक ना एक माणूस जागेवर आणलं चांगल्या मार्गावर आणलं आणि स्वतःचं घर अंधारात आहे म्हणे आमचं. ते म्हटलं तुमच्या वडिलांनी सगळ्या गावाचं धुणं धुतलं आणि स्वतःची पारुसं ठेवलंय. ओ बघा. आणि एका शब्दात बोलले त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात तुमच्या शेतात तुमच्या वाड्यातल्या एका व्यक्तीने तुमचे वडील 25 वर्षाचे असताना पुरून ठेवलंय म्हणे. अरे बापरे. की जेणेकरून तुमच्या वडिलांना संसार करायचं सुधरू नये आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या वडिलांना मुलगा होऊ नये. अय्या. म्हणून तुमच्या शेतात पुरून ठेवलंय. तुमच्या वडिलांच्या असं कधी लक्षात कसं नाही आलं की आपण असलं काही बघावं. अरे म्हणून ते बापरे. माझ्या वडिलांच्या नावाने जोरात ओरडले. म्हणजे वडिलांच्या नावाने म्हणजे वडिलांना जोरात ओरडले. बापरे. मग मी म्हटलं ते कर्मठ आहेत म्हटलं. आणि ते हम्म. शाळा शिकलेले आहेत त्या काळात ते म्हणजे तुम्हाला कौतुक नाही सांगत माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते. अरे वा. बघा. गावानी गावकी कोण करणार आजोबा पाटील होते. आता म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात सगळेजण आपापल्या पद्धतीने शिवाजी हो हो महाराजांच्या हो 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 हो. जवळच होते ना कामाला असं. बरोबर बरोबर त्यामुळं आम्ही पण त्याच्यात होतो. म्हणजे आमचे आधीचे लोक. मग बरोबर. ते वतन की मी ते काय बोलतात तसं हो तसं हो करत हो. करत मग ते वतनदारी. मग आजोबा पाटील होते उभा आयुष्य. मग आता हम्म. आजोबा थकत चालले तर कोण करणार म्हणून गावाने भुरळ घातली का काय केलं माहिती नाही का भूलथाप केली आणि माझ्या वडिलांना सरकारी नोकरी सोडून द्यायला लागली. अरे अरे. बापरे. विदाऊट फेल एक सलग माझे वडील 25 वर्ष सरपंच होते गावाचे. बापरे. बघा. म्हणजे आजही आम्ही आमच्या कुठल्या एरियात मुलखात गेलो ना आमच्या अख्ख्या तालुक्यात म्हणजे मी एके ठिकाणी असंच बघणाऱ्या व्यक्तीचं मला माझ्या मावस बहिणीच्या मिस्टरांनी सांगितलं तर आम्ही कुठं गेलो होतो तुम्हाला सांगू का? माळशिरस तालुक्यात गेलो होतो. कुठे? माळशिरस तालुका हे नाही का पंढरपूरला जाताना लागत ते. हा 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 हा. तर तिथं जी कोणी व्यक्ती उभी होती ना त्यांच्याकडे आलेली सेवेकरी म्हणून ते कालभैरवाचं करतात म्हणजे त्यांची सेवा आहे त्यांची त्या बाबांची होती त्या. अच्छा. तर हा. ते मला बोलले तुम्ही शिर्के सरांची मुलगी का? अय्या. बघा. कॅन यू इमॅजिन? म्हणजे माझे वडिलांची ख्याती एवढी होती आणि एवढी आहे की
ते माळशिरस कुठं, आम्ही पुण्यातल्या एका तालुक्यात. मला कधीही त्या माणसाने बघितलेलं नाही, माहीत नाही. मलाही तो माणूस माहिती नाही. पण त्यांनी माझं नाव सांगितल्यावर त्याने डायरेक्ट म्हटलं, तुम्ही शिर्के सरांची मुलगी आहे का? बापरे! शिर्के सर मला शिकवायला होते म्हटलं. अय्या! बघा म्हणजे किती माझ्या वडिलांना प्रसिद्ध होते ते. म्हणजे जर वडिलांना काही केलं नसतं तर तुम्हाला मी कौतुक नाही सांगत. एक तर माझे वडील ना शिक्षण खात्याचे खूप मोठे खूप अधिकारी मोठे राहिले. अधिकारी म्हणा किंवा अधिकारी नसते झाले तर केंद्र प्रमुख. शिक्षकाची शेवटची अप्पर पोस्ट प्रमोशन असते ती केंद्र प्रमुख असते जिल्हा परिषद किंवा हो, मी असं. टीचर आहे, मला माहित आहे ना. कुठे टीचर आहे तुम्ही? मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होते, आता रिटायर झाली. अरे वा, मस्त. हम्म. म्हणजे खूप छान व्यक्तीशी बोलतेय मी आज. तर हा. मग असं माझ्या वडिलांचं हे होतं म्हणजे फोटो हम्म. पाठवला तरी किंवा मला बघितल्यावर. मग हम्म. वडिलांनी 25 वर्ष सरपंचकी केली. अच्छा अच्छा. पण 8 मुली आम्ही बापरे. आणि माझ्या पाठीवर भाऊ झाला. बापरे बापरे. हम्म. पण तो झाला आणि तो व्हायच्या आधी म्हणजे मी 1.5 महिन्याची असताना गावाला रॉकेलची चिमणी माझ्या अंगावर पडून मला लेफ्ट छातीचं निप्पल नाहीये तिथपासून जे भाजलंय ते कमरेपर्यंत भाजलं. तिथून डाव्या पायाला मागं खाली कोपरा गुडघ्यापर्यंत भाजलं. अरे 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 अरे. आणि इतकं डीप भाजलं की मला त्यामुळे त्याची तुम्हाला बरोबर म्हणजे त्यामुळे 18 लग्न वर्ष वगैरे काहीच नाही. वय वर्ष 18 होईतोपर्यंत स्किन ग्राफ्टिंग ऑपरेशन करून 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 माझ्या बॉडीला खड्डे पण पडले. अशी जगवली मला माझ्या आई वडिलांनी. त्याची मी ऋण मानते म्हणजे. बरोबर आहे बरोबर आहे. पण मग मला काही गोष्टी समजायच्या. घरी व्यवसाय पण होता. व्यवसायात आजूबाजूला कोण आहे, घरातला नोकर कसा आहे. आणि माझ्या आजोबांनी 2 भाऊ, माझे वडील आणि त्यांना भाऊ आहे. आणि मला एकच आत्या होती, त्या गेल्या आता नाहीयेत. पण सांगायचं काय की माझ्या आजोबांनी आमच्या वाड्यातल्या पलीकडच्या लोकांना मुलबाळच झाला नाही. म्हणून ओ. त्यांनी माझ्या वडिलांचा धाकटा भाऊ आहे त्याला दत्तक मागितलं. की तुला बर 2 बर. झाली तर मला 1 दे. म्हणजे हा हा. म्हणजे माझ्या आजोबांनी म्हणजे असं मी गेस लावते. आता मी माझे आजोबा गेले तेव्हा हार्डली 4थीत होते. अच्छा अच्छा. पण आता वयोमानानुसार मी साधं पदक विचारलं ते कदाचित तो माझ्या स्वार्थासाठी असेल म्हणा किंवा स्वतःच्या सोयीने असेल असं हम्म. पांडुरंगाला माहिती मी बरोबर बोलते का चुकीची बोलते. पण हम्म. माझ्या आजोबा पाटील असल्यामुळे मी असा विचार करते की हम्म. दुसऱ्याचं दुःख जाणून घेण्याची सवय असल्यामुळं हा. आपल्याला 2 झाली तर त्यातलं एक पोरगं त्यांना दत्तक देऊन टाकलं. बरोबर रे. बापरे. मग ते दत्तक दिलं तर मग ते हम्म. दत्तक दिलं तर दिलं. आजोबांनी वडिलांना सरकारी नोकरी सोडायला लावली आणि त्या धाकट्या चुलत्याला शिक्षणाला पुण्यात ठेवून त्याला केंद्र सरकारी नोकरी लागली क्लर्कची, हा ऑडिट हा. ऑफिसरची. म्हणजे ऑडिट ऑफिसर म्हणून रिटायर झाला. त्या हा माणसाची पत्नी आहे हा म्हणजे ती हे हा सगळं करत होती हे मला माहित नाही. हा. मला दवाखाना पाहण्यासाठी पुण्यात राहायला लागलं. हम्म. माझ्या आजोबांनी आमचं ह्याच्यात पानशेतचं धरण फुटलं का हा हा हा. 1900 त्यात आमचं ओंकारेश्वर कधी तुम्ही पुण्यात येऊन गेलेत काय? नाही एवढं नाही ते. नाही. तरी हरकत नाही. जरी तुम्ही ओंकारेश्वर किंवा पानशेत धरण टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल. ते पानशेत तर धरण माहित आहे ना, मुलांना शिकवण्यात होतो ना आम्ही. तर ते पानशेत धरण फुटलं. ते हो, ते फुटल्यामुळं फुटलेलं पण माहित आहे मला. हा. तर ते पुणे महानगरपालिकेची बिल्डिंग जी आहे पुण्यातली मेन हम्म. एक्झॅक्ट त्याच्या समोर हम्म. ओंकारेश्वराचं मंदिर आहे भोलेबाबाचं. तर अच्छा त्याच्या समोर आमचं घर होतं. अच्छा. ते आमचं वाहून गेलं पाण्यात ओ. आजोबांच्या काळातच. बापरे बापरे. म्हणून गव्हर्नमेंटनी रिहॅबिलिटेशनसाठी मी आता ज्या एरियात राहते म्हणजे आई वडिलांच्या घरात त्या एरियातली घरं विकत घ्यायला लावली. काय नॉमिनल त्या वेळेसची काय असेल ते. हा 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 हा. पण चुलता आणि चुलती इतकी कपटी की माझ्या वडिलांना सतत दादा म्हणायचे माझ्या वडिलांना. आता 1972-73 सालची 65 सालची ती गोष्ट वाहून गेलेली. हो 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 हो. तर दादा तुम्हाला कुठं मुलगा आहे? कशाला जास्त खोल्या घेता? त्याची ट्युनिंगमध्ये बोलते म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने मी हा तुम्हाला सांगते. हा हा हा. अशा पद्धतीने माझ्या वडिलांना अतिशय हीण लेखून माझे वडील अतिशय म्हणजे धुरंधर माणूस. अच्छा अच्छा. हा 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 म्हणजे हा. विचार करा माझे वडील एक शेतकरी आहेत. माझे वडील परीक्षा म्हणजे शाळा शिकून नोकरीला पण लागलेले. हो. माझे वडील सरपंच पण झाले. माझ्या वडिलांनी इथं पुण्यामध्ये जिथे आता मी राहतोय तिथे हम्म. स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. म्हणजे माझे वडील किती चौफेर पर्सनॅलिटी असलेली व्यक्तिरेखा हो असेल विचार हो करा. हो. बरोबर आहे.
आणि हा जळाऊ वृत्तीचा आणि त्याची वाईफ जे काही आहे ते, आणि त्यांना कसं झालं, एक हं. मुलगी झाली, एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, एक मुलगा झाला. ओह! मग त्यांची बाजू वर झाली ना त्या बाबतीत. हं, 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 हं. त्या काळात ₹200 मिळणाऱ्या खोलीची आज किंमत तुम्हाला सांगते 1 कोटी रुपये झाली आहे. बापरे! पण हे पण बघा, वाईट वाटून घेऊ नका. जे आपल्यासाठी योग्य तेच केलंय स्वामींनी, हे लक्षात ठेवा. आता मला एवढंच म्हणायचंय की जे काही केलंय ना आमच्या घरात, ते 2014 साली त्या त्या भाऊंकडे गेल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं. हं, आणि त्यांनी फक्त 3 दिवस सांगितलं होतं, अमावस्येच्या आदल्या दिवशी, अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी, की हं, हे साहित्य आणा आणि तुमचे आई वडील, तुम्ही त्याच नावाने जगताय म्हणून तुम्ही आणि तुमचा भाऊ उंबऱ्याच्या आत उभे राहा, आणि हं, तुमची दुसरी कोणी मोठी बहीण किंवा पोक्त माणूस ते तुमच्यावरून त्या म्हणजे घरावरून उंबऱ्यावरून, तुम्ही आतनं उभं राहून उंबऱ्यावरून 3 दिवस एक सलग उतरवून टाकून हं. पाण्यात सोडून टाकायला सांगा. तुमची सगळी परिस्थिती बदलेल म्हटले. इतका साधा उपाय सांगितला होता त्यांनी. अरे मी बापरे! आणि मी जस्ट तेव्हा नोकरीला लागले होते. माझी पोस्टिंग मुंबईलाच होती. तर मग अच्छा, मी अच्छा. माझ्या 4 नंबरच्या बहिणीच्या हातापाया पडले. म्हटलं, "अगं पुष्पाताई, जरा असं हे करतीस का?" म्हटलं. मी दाजींना, म्हणजे पोरगा तिच्या शाळेला बारामतीला होता, कॉलेजला इंजिनिअरिंगला, आणि दाजी काय साखर कारखान्यात नुकतेच कामाला लागले होते. वयस्कर होते पण उशिरा लागले होते. हं, तर मी हं, हं. म्हटलं 3 दिवस त्यांच्या खानवळीचे पैसे देते मी. हं, हं. 3 ते तर 5 दिवस होते. सख्खी बहिणी काय एवढं होते. पण हं. म्हटलं तू 3 दिवस एवढं येऊन करते का? हं, हं, हं. तर तिने नाही केलं ताई, तुम्हाला सांगते. अरे! आणि 2016 साली भरल्या घरातून भावाची बायको भावाचा मुलगा घेऊन निघून गेली. बापरे! आणि सून गेल्याचं बघून माझे वडील इतके, शेवटी इज्जतच गेली, नावसून गेली म्हटलं. अरे, 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 अरे! म्हणजे कोणालाही वाटणारच ना, भरल्या घरातनं सून निघून जाते म्हणजे काय. बरोबर, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर असंच पुणे मुंबई करताना एक क्लास 1 ऑफिसर भेटल्या होत्या. त्यांनी एक जणांचं नाव सांगितलं, स्वामी समर्थांचं बघणारे, त्यांच्याकडे गेले. हं, पैसा हं. भरपूर गेला. हं. फायदा काय झाला नाही झाला मी काही सांगू शकत नाही. पण नाही का, एकाचं सांगून दुसऱ्याचं सांगून तिसऱ्याचं, तेव्हा काय माझ्याकडे मोबाईल असलं काही नव्हतं असलं. हं, 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 हं. मग त्यांनी जे काही सांगितलं ते करताना अक्षरशः माझं नंतर शेवटी ते उपाय करता करता माझंच ऑपरेशन झालं. कसलं? म्हणजे ते उपाय इतके जालीम होते की ते, नुसतं गिव्हन वुमन आर्मी ते सगळे उपाय करत होते. ते घरात जे काही होत होतं त्याच्यावर त्यांनी सांगितलेले उपाय. अरे, अरे! आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणजे असा झाला की मला असं अमावस्येच्या 2 दिवस आधी अचानकच डायरेक्ट, म्हणजे चांगली हिंडती फिरती खाती पिती कामधंदा करणारी मी, हं. माझ्या स्टूलमधून म्हणजे टॉयलेटमधून डायरेक्ट रक्ताची धारच लागली. अरे, 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 अरे! अरे बापरे! बापरे! असं की काय काय होऊ शकतं? दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच मला. म्हणजे आत्ता धार लागली हं. आणि तिथं बावळीचे काटे रुतल्यागत झाले. अरे, पण अरे, जो अरे! काही उपाय सांगितला होता, हं. ते काही काटेरी झाड होतं तेच नेऊन टाकायला सांगितलं होतं. ते तिकडं टाकलं आणि इकडं माझी फाटलं एक प्रकारे आयुष्य. काय झालं? तिकडं मी त्यांनी जो काही उपाय सांगितला होता, हं, हं, हं. काटेरी झाडाचंच पान टाकून द्या म्हणून सांगितलं होतं अमुक ठिकाणी, ते टाकून आले. हं, हं. थोडक्यात म्हणजे भावावर तर ते संकट बाजूला झालं. पण हो, हो, दुसऱ्या हो. दिवशी मला संडासच्या ठिकाणी असं झालं की मला बाभळीचे काटे रुतायला लागले, रक्ताची धार लागली. अरे, 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 अरे! दुसऱ्या दिवशी ॲडमिट. मी घरात कुणाला काहीही सांगितलं नाही. फक्त पनवेलला जी मैत्रीण राहते, हं. कुणाला सांगणार? आई वडील आजारी, भाऊ दारूच्या नशेत धुंद, मारहाण, शिवीगाळ, दारू, अरे! नॉनव्हेज, मारामाऱ्या. आई वडिलांना सांभाळण्यासाठी मी 1.5 वर्ष सगळं सोडून घरात बसले. कारण तो घाबरत होता, तो फक्त मलाच, बाकी कोणाला घाबरतच नव्हता. घाबरत होता म्हणजे मला पण ओह! मारहाण करत होता. पण माझ्या मागे स्वामी असल्यामुळं माझ्या जी ताकद होती स्पष्टपणे बोलण्याची, मी कोणाला म्हणजे कोणाचीच मुलाहिजा ठेवत नाही. चुकला तर चुकलाच म्हणते त्याला. बरोबर आहे. आणि बरोबर. आई-वडिलांनीच त्याला तसं, म्हणजे तो चुकला म्हणून त्याला मारायला गेले, तर ह्याच 5 नंबर, 4 नंबर, 2 नंबरच्या बहिणींनी बोलले, "नाही, हं. नाही, तो असं चुकीचं वागणारच नाही. आमचा भाऊ असं दारू पिणारच नाही." माझे अगं वडील बाई! त्याला मारायला गेले, तर त्यांना प्रॉपर्टी पाहिजे होती आणि प्रॉपर्टी पाहिजे. म्हणून त्यांनी एकुलता एका भावाला देशोधडीला लावलं. अरे, 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 रे, रे, रे! आणि तो आजही त्यांच्या तोंडझळीने पाणी पितो आणि फक्त मृत्यूच्या दारात लागला ना, म्हणजे अशी काही मरणप्राय यातना घटना घडायला लागली की हं. मला उभं करायचं तिथे आणि मी सगळं सोडायचं माझं आणि त्यांच्या मागे लागायचं त्या सोडवण्याच्या मागे. मग ते अरे, अरे, अरे! प्रशासकीय पातळीवर असो, धार्मिक पातळीवर असो, कशावरही. अरे बापरे! असं करत करतच 50 वर्षे गेली. हो. काय सांगू, आता माझी अशी अडचण आहे
तसं तरी मी त्या गुरुजींनी आळंदीचं सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्हाला इतर काही होत नाही तर घरात सप्तशतीचा एक पाठ करून घ्या म्हटलं, तुमच्याच्याने होत नाही. असं असं साधं साधं करायचं. सगळं होईल ताई व्यवस्थित. एकदम छान होईल बघा सगळं. नाही, एक माणूस माझ्या घरापर्यंत अख्ख्या म्हणजे सांगू का, हं. मी अजून याचाच एक जणांचा अनुभव बघितला युट्यूबला. हं, तर हं. ते म्हणजे त्या घरावर जे काही केलं होतं ना, त्या घरावर जे केलं त्यामुळे की नाही त्या हं. गल्लीतले लोक सुद्धा त्यांच्या घराकडे फिरकत नव्हते. असं केलं होतं त्या मुलीवर. बापरे बापरे. ते मी म्हणजे युट्यूबलाच बघितलं. मग नंतर त्या गुरुजींनी जे काही केलं त्याच्यामुळं ते हं. सगळं नॉर्मल आलं. ते जागेवर अच्छा. जे काही केलं होतं ते. आणि हं. मग त्यांचं आता ते बाळ वगैरे झालं. म्हणजे सगळं असं जे काही होतं ते त्यांचं. हं, हं, तर हं. म्हणजे एवढंच कळतं मला, देव आहे तर दानव पण आहे. सगळं आहे. बरोबर आहे. मग त्यांनी सप्तशतीचा पाठ सांगितल्यावर मग मी ते आमची व्यवसायाची जागा ज्याच्या शेजारी मी राहते तिथे ते करून घेतला. हं, हं, हं. काय भाऊ कशालाच इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार नाही. त्याला फक्त पैसे पाहिजेत, प्रॉपर्टी पाहिजे होते. आणि मग आता उद्या सप्तशती नेमका काल तुमचा अनुभव डोळ्यासमोर आला. त्या अकोल्याच्या ताई होत्या ना हं, त्यांचा. हं, 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 हं. की त्यांनी ते हवन केलं आणि मग त्यांच्या घरात फरक पडला. तर मग म्हटलं ते नारळ ठेवतात वगैरे सांगतात वगैरे लोक हं, असं हं. ते त्यांनी तुम्हाला सांगितलं. आता हं. मी काही तसं काही म्हणजे मी आमच्या गुरुजींनी म्हणजे मला हे करायचं तर होतं परंतु माझ्याने होत नव्हतं. पण हं, त्या हं. दिवशी करून घेतलं. मी जिथे राहते त्या खोली शेजारच्या म्हणजे मेन गाळ्यामध्ये आमच्या आई वडिलांचा जो व्यवसाय आहे. हां, आणि हां. आता उद्या सकाळी हे दुसरे गुरुजी बोलून, कारण ते वयस्कर होते गुरुजी, अचानकच केलं ठरलं ना माझं. हां, मग हां, ते हां. दुसऱ्या गुरुजींना उद्या बोलवलंय मेन घरामध्ये बोलायला. अच्छा. ते पण पाठ करायला. पैसा जाऊ नका देऊ जास्त हां ताई. आता त्यांनी आता काय माहितीये का, मी तर म्हणते कोणीतरी मला वाचून म्हणजे ऍक्च्युली मला 100 मार्काचं संस्कृत होतं 10वी पर्यंत. मग? पण ते आता कसं होतं, संधीचा विग्रह सोडवून मला वाचायला, कारण असं आहे ना, मी ते आपलं दिंडोरी प्रणीत मधून पण सप्तशतीचा छोटा ग्रंथ असतो ना, तो आणलेला आहे, छोटं ते पुस्तक नाही का हं, हं, हं. तर ते एकदा माझ्याकडनं फक्त कसं तरी म्हणजे मला एक सांगा असं काय होत असेल माझ्यावर, मी हे नामस्मरण 11 माळी म्हणा किंवा 1 माळी सुद्धा करायला घेतलं किंवा असं काही वाचायला घेतलं ना, की ऑटोमॅटिकली डोळे झाकतात. नाही होऊ देत ताई, पण तुम्हीच करा. पण आलं आता का लक्षात? हो का? हं. तर असं उद्याचे माझं दिवस म्हणणं आहे. मी आता करू द्या उद्याचे दिवस. हां, पण हां. आता इथून पुढे तुम्हीच करा. हं. आलं लक्षात? हां. सगळं छान होईल. त्या ताईंनी जे सांगितलं की आम्ही हवन केलं त्याच्यामध्ये आणि ते सगळ्या शक्ती म्हणजे हळूहळू खराब म्हणजे आमच्या घरात भाऊ खालच्या मजल्यावर राहतो, आई हं. वरच्या मजल्यावर राहते, आई वडील वरच्या मजल्यावर राहत होते तिथे राहते आई. हं, हं. आणि मी इथं पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहते. बोला समोरासमोर 2 माणसं 3 खोल्यात राहतात. बापरे! जवळ-जवळ राहतात ना? हो, 2 मिनिटाच्या अंतरावर. परंतु कोणाचाही पायपास मीच आपलं त्याच्याशी बोलायचं, मीच आई वडील म्हणजे आपणच सगळ्यांची मनधरणी नाही करायची, होईल ताई. आपणच. सगळं छान होईल तुमचं पण. सगळं तुम्ही एकत्र याल. हां? होईल सगळं काही. बरं म्हटलं की त्या ताईंचं जे होतं त्यांनी कुठं ते अकोल्याला बघितलं आणि काय केलं ते त्यांनी सांगितलं किंवा ते काय हवन वगैरे करून घेतलं किंवा काय. हं, हं. तर आता कारण हे गुरुजींनी बरीच मोठी हे सांगितली आहे हं, हं. म्हणजे वाचनाची, पण म्हटलं जाऊ दे एक बार करून नाही घेऊ, त्यांना कुणाच्या तरी पण हातनं करू सुरुवात. देत आणि तुम्ही पण जसं जमेल तसं करा. हां? खूप वेळ घेतला तुमचा, पण मला तुमच्याशी बोलण्याचे खूप वेळ आधी विचार हां, मी करायचे, पण शेअर म्हटलं करते हां ताई. सुरुवात एवढाच म्हणेल की हं. त्यांनी माझ्या भावाला या परिस्थितीतून वाचवलं हे सांगायचं. हां, हां, हां. म्हणजे मला म्हणजे सांगू नका म्हणजे काय की असं डायरेक्ट सांगू नका, असं त्याच्यावर सांगू नका म्हणून नाही की हां. माझं नाव नका सांगू, पण नाही केवळ तुमचं आणि नाव नाही केवळ येणार. हां. हां, केवळ स्वामींमुळं कमीत कमी माझा भाऊ आहे ना त्याच्यावर खूप मोठी म्हणजे हो, हो, मारहाण हो. केली होती, तर ते वाचलाय माझा भाऊ हां, त्याच्यातून. हां, हां, हां. तर मी तुमचे शेअर खूप करते सारे हां ताई. धन्यवाद. हो, हां, श्री हो. स्वामी खूप समर्थ धन्यवाद. ताई. हो, हां. हो. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.